असं सांगितलं होतं की काही जणांनी अर्ज केले नाहीत. आता त्याला नोंद मिळालेली जर माहीतच नसलं तर ते अर्ज करीन कसं? त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतला लावा आणि शिबिर घ्या. त्यातले निर्णय त्यांनी एक सांगितलाय की ज्या 54 लाख नोंदी आहेत गावागावात शिबिर त्यांनी सुरू केलेत आणि नोंदी जे मिळाल्या ते सुद्धा ग्रामपंचायतला लावायला सुरू केले. आता 54 लाख नोंदी मिळाल्या. 54 लाख बांधवांना प्रमाणपत्र मिळतील, कारण नोंदी मिळाल्यात म्हणल्यानं त्यानंतर ते मिळणार आहेत हे ग्राह्य धरू. विषय राहिला दुसरा, ज्या नोंदी मिळाल्यात, आवाज येतोय सगळ्याला, ज्या नोंदी मिळाल्यात त्या नोंदी मिळालेल्या बांधवांच्या सगळ्या परिवाराला कायदा सांगतो त्याच्या परिवाराला दिले पाहिजे. त्याच्या परिवाराला सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावे. जसं की एक नोंद मिळाली, काही ठिकाणी एका नोंदीवर 70 जणांना लाभ मिळाला, काही जणांना 200 पण मिळाला, काहीला 250 पण मिळाला. आता एक बांधव मला इथं वाणगावचा का कुठला भेटला होता, त्यांनी सांगितलं माझ्या एका नोंदीवर 70 लोकांना, आमच्या गावातल्या 170 लोकांना आमच्या गावात फायदा झाला आणि त्याच्यात मी सुद्धा या सत्तो मानला. पण आपण सारासार 5 धरू, एका नोंदीवर 5 जरी फायदे झाले तरी 2 कोटी मराठा समाज आरक्षणात जातो. हे झाले 2 मुद्दे क्लिअर. जर 54 लाख नोंदी मिळाल्या तर त्यांना प्रमाणपत्र वितरित करा. ती वंशावळ जोडायला 54 लाख नोंद जे ते वंशावळ जोडायला काही कालावधी लागतोय, त्यासाठी त्यांनी समिती गठीत केलेल्याचा सुद्धा एक शासन निर्णय दिलाय त्याबाबतचा. आता ह्या नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले, ते मिळणारेच आहेत. वंशावळी जुळल्याच्या नंतर ते 100% मिळणारे. टाकी शेवट टकोऱ्यात माय लांब जाऊन तिकडे ते गेलं का? मला वाटलं मंदिर मंडळ उतरत का कोण वरून. चोपन्न लाख नोंदी मिळाल्या, त्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू आहेत. आता ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला जर द्यायचं असलं तर त्या परिवाराने अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे. उदाहरणार्थ, तुमच्यातल्या एखाद्याची नोंद मिळाली, तुम्हाला प्रमाणपत्र मिळाले, तुमच्या परिवारानं अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे. ती सुद्धा आपली जबाबदारी आहे, आपल्याला सावध राहावं लागणार आहे. आपल्याला त्या नोंदी शोधण्यासाठी सुद्धा मदत करायची समाज म्हणून, आणि आपण अर्ज सुद्धा करायचे ते प्रमाणपत्र घेण्यासाठी. आपण अर्जच नाही केला तर आपल्याला प्रमाणपत्र कसं काय देते? पटत आहे की नाही तुम्हाला? समजा आपल्या भावाची नोंद मिळाली आणि त्याच्या पुतण्याने चुलत्याने जर अर्जच नाही केला तर नोंद ते प्रमाणपत्र देणार कसं? आपल्याला ज्याची नोंद मिळाली गावागावात त्यांनी तातडीनं अर्ज भरून सुरू करा. आपण त्यांना मागणी केली होती 4 दिवसाच्या आत ते सुद्धा प्रमाणपत्र वितरित करायचं. 4 दिवसात तुम्ही मग बिगडी 100 का तो मग चाललंय धोरणात चालू देऊ ग, मी काय चेष्टा नाही करीत. ते वाजलं का मग माझ्या ध्यानात. आपल्याला अर्ज करणं आवश्यक आहे. 54 लाख नोंदीच्या जागेवरती त्यांनी असं सांगितलंय की सामान्य प्रशासनाचे सचिव सांगतात, हे सगळ्याला मी व्हॉट्सअपला देणार आहे, टोटल मराठ्यांच्या आणि मीडियाच्या बांधवाच्या सुद्धा. 54